मित्रांनो नमस्कार। जय महाराष्ट्र। उद्धव ठाकरे यांना एकटं पाडण्यासाठी भारतीय जनता पक्षाने संपूर्ण ताकद पणाला लावली। उद्धव ठाकरेचं शिवसेना चिन्ह, धनुष्यबाण चिन्ह, शिवसेना पक्ष हे सर्व काही शिंदे गटाला मिळालं। यानंतर उद्धव ठाकरे संपूर्णतः संपून जातील असा काही कयास लावला जात असतानाच उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये अतिशय महत्त्वाच्या गोष्टी घडायला लागल्या। उद्धव ठाकरे यांच्याकडे इन्कमिंग जोरदार वाढायला लागलं तर भारतीय जनता पक्षाच्या बदल लोकांच्या मनामध्ये नाराजी ही पसरत गेलेली आहे। 2 वर्षाच्या राजकीय कार्यकाळामध्ये फोडाफोडीचा राजकारणाशिवाय भारतीय जनता पक्षाने काही केलंच नाही असं जनतेच्या मनामध्ये उतरलं आहे। म्हणूनच लोकसभेच्या निवडणुकीनंतर झालेला दारुण पराभव ही विधानसभेच्या निवडणुकीची नांदी असल्याचं बोललं जातंय आणि याच धर्तीवरती भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, निष्ठावंत कार्यकर्ते नाराज झाले। तर शिंदे गटात गेलेल्यांना काय मिळालं हा प्रश्न आहे। जे मंत्री होते ते मंत्रीच राहिले, मात्र 40 आमदारांनी जो त्याग केला त्याच्या बदल्यात काय मिळाले, अशा अनेक प्रसंग घडत असतानाच उद्धव ठाकरे यांच्या सेनेमध्ये जोरदार इन्कमिंग वाढताना दिसत आहे। मराठवाडा, विदर्भ जवळपास या बऱ्याच जिल्ह्यातून आज हजारो कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या सेनेमध्ये पक्षप्रवेश केला। यामुळे येणारा काळ हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे। आमदार खासदार गेले, मात्र शिवसैनिक माझे सोबत असल्याचं उद्धव ठाकरेंनी भावना व्यक्त केल्या। आपल्याला काय वाटतं? इतर पक्षांपेक्षा ठाकरे पुन्हा बाजी मारतील का? कमेंट करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।